गुप्तधनाचा शोध. निळकंठवाडी हे छोटंसं पण खूप जुनं आणि ऐतिहासिक महत्त्वाचं गाव. त्यातल्याच एका मोठ्या जुन्या वाड्यात स्वरा राहते. स्वरा एक हुशार आणि जिज्ञासू तरुणी आहे. तिच्या काकाचं नुकतंच निधन झालं आहे. काका सदाशिव यांचं नाव गावात आदराने घेतलं जातं, कारण ते गावातील इतिहासाचे संशोधक होते. त्यांनी गावातील अनेक गूढ आणि दंतकथांचा मागोवा घेतला होता, पण त्यांना सापडलेलं मोठं रहस्य होतं गुप्त खजिना. त्यांच्या मृत्यूनंतर स्वरा त्यांच्या जुन्या सामानाची व्यवस्थित वर्गवारी करत होती, तेव्हा तिला एक नकाशा सापडला, जो खजिन्याच्या ठावठिकाणा दाखवत होता. तिने ठरवलं की ती हा खजिना शोधून काढणार. प्रकरण 1. नकाशाचा शोध. नकाशा खूपच जुना आणि फाटलेला होता. त्यात कुठल्या तरी जंगलाच्या भागात खजिना असल्याचं दाखवलं होतं. त्याचवेळी स्वराच्या लक्षात आलं की तिचे काका सदाशिव यांच्या संशोधनही पूर्ण होण्याआधीच त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. पण ती गूढच राहिली. तिचं मन खजिन्याबद्दल अस्वस्थ झालं आणि तिने त्याचा शोध सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रकरण 2. गूढ खुणा आणि संकेत. स्वराने नकाशावर दाखवलेल्या खुणाचा मागोवा घेतला आणि शोधायला सुरुवात केली. ती एकटीच हा प्रवास करणार नव्हती. तिचे मित्र अश्विन आणि राघव तिच्या बरोबर होते. ते तिघंही एका जुन्या, ओसाड झालेल्या किल्ल्याजवळ पोहोचले. तिथं पोहोचल्यावर त्यांनी वेगवेगळ्या गूढ खुणा पाहिल्या. जुन्या दगडावर कोरलेल्या शिल्पांच्या मागे काही सांकेतिक आकडे, जंगलात लपलेले पत्ते आणि तुटलेली किल्ल्याची भिंत, जिच्या मागे कुठलं तरी रहस्य दडलेलं होतं. स्वराला वाटत होतं की प्रत्येक खुणेत एक गोष्ट सांगितली जात होती. खजिना शोधण्यासाठी फक्त नकाशा पुरेसा नव्हता, तर त्या खुणांचा उलगडा करावा लागणार होता. प्रकरण 3. गूढ शाप. खजिन्याची माहिती गावात अनेक पिढ्यांपासून चर्चेत होती, पण त्या खजिन्याचा शाप असल्याचं लोकांचं म्हणणं होतं. जो कोणी तो खजिना शोधायचा प्रयत्न करतो, त्याचा मृत्यू होतो. स्वराच्या काकांचाही मृत्यू याच कारणामुळे झाल्याचं गावातील वृद्ध लोकांचं मत होतं. अश्विन आणि राघव दोघंही घाबरले, पण स्वराचा विश्वास होता की हा शाप नसून काहीतरी दडपशाही आहे. प्रकरण 4. खजिन्याचा पर्दाफाश. स्वरा आणि तिच्या मित्रांनी जंगलातल्या खुणांचा उलगडा करत करत अखेर एका गुहेच्या आत प्रवेश केला. तिथं गेल्यावर त्यांना एक गूढ खोली सापडली, जी खूप काळ बंद होती. खोलीच्या मध्यभागी एक मोठी लोखंडी पेटी होती. त्यांनी ती उघडली आणि त्यात त्यांना सापडले सोनचांदी आणि अमूल्य रत्न. पण त्याचबरोबर पेटीत काही जुने हस्तलिखित कागद होते. कागदावरून स्वराला कळलं की हा खजिना फक्त संपत्ती नव्हता, तर हा खजिना जुने ऐतिहासिक दस्तऐवज, गावाच्या इतिहासाशी निगडीत होते. या खजिन्याचा शोध लावणारा फक्त खजिनदार होणार नाही, तर गावाच्या गूढ इतिहासाचा शोध लावणारा होणार होता. प्रकरण 5. शेवटचा उलगडा. हस्तलिखितात स्पष्टपणे लिहिलं होतं की या खजिन्याचा उपयोग गावाच्या उन्नतीसाठी केला गेला पाहिजे, नाहीतर त्याच्यावर शाप येईल. स्वराला हे कळलं की हा शाप प्रत्यक्षात एक प्रकारचं संरक्षण होतं, जे गावाला इतरांनी लुटण्यापासून वाचवण्यासाठी तयार केलं होतं. स्वराने खजिना गावाच्या लोकांमध्ये वाटायचं ठरवलं. तिच्या काकांनी आपलं संशोधन पूर्ण करून गावाला समृद्ध करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. अखेर स्वराने खजिन्याचा शोध लावून त्याचं स्वप्न पूर्ण केलं. कथा समाप्त.